नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा, काय हवं नको ते बघा. केंद्राचं पथक कधी येणार? आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जातात, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्र संकटात आहे, त्या मागणी त्यांनी दिल्लीला जायला पाहिजे. या संदर्भात विखे पाटलांना प्रश्न केला होता, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, तर ते म्हणतात की कुठेतरी गैरसमज निर्माण केला जातो. गैरसमज आम्ही कारखान्याच्या व्यवहारातून हे पैसे घेतले जाणार आहेत. मग बातमी फोडा तुम्ही, परत ती बातमी फोडा ना तुम्ही. हे त्यांचा प्रश्न, बातमी आली कशी? पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का? पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का? घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का? रस्ते वाहून गेलेत हा गैरसमज आहे का? मुलांची पुस्तकं, वह्या पुस्तकं वाहून गेली हा गैरसमज आहे का? शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे का? काय तुम्ही कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात राहतायत ही लोक मला कळत नाही. उद्धवजी, भाजपचं असं म्हणणं आहे की पूरग्रस्तांना जर मदत करायची असेल तर आपल्या पक्षाने दसरा मेळावा रद्द करावा किंवा साधेपणाने. मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय बाजी चालवली होती ना, त्या जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी द्यावा. मदतीवरूनच आरोप प्रत्यारोप होते. तुम्ही किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे म्हटलं की फोटो लावून मदत केली जाते, त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं असं म्हणणं आहे की मी उपमुख्यमंत्री मानत गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही. पण त्यावरचे फोटो बघण्यापेक्षा गद्दाराच्या आणि पूर्वीही अशी मदत केली जाते तेव्हाही फोटो छापले जातो. मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही. गद्दार तो गद्दारच, आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही. नाही, ते येणार, त्यांचे इथे काय व्यवहार असतील ते करणार, पुन्हा कार्यकर्त्यांनी सांगणार की महापौर भाजपचाच झाला पाहिजे, शेतकरी मेला तरी चालेल, आणि परत जाणार. कारण ते मागे आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला म्हणून आले, तेव्हा माझा मराठी बांधव, मराठा समाज मुंबईमध्ये होता, त्याला ते भेटले नाहीत आणि कार्यकर्त्यांनी भेटून मुंबईत महापौर भाजपचाच होणार एवढं बोलून ते गेले. त्यांना दुसरं उद्योग काय? त्यांना खूप मोठी मोठी कामं आहेत, क्रिकेटच्या मॅचेस खेळवायचे आहेत, जयशाह आणखीन काय मागेल त्याचे हट्ट पुरवायचे आहेत. भाजपचं असं म्हणणं की आपला जो दसरा मेळा होता त्याच्यावर 63 कोटी रुपये खर्च होतात. त्याचं बिल मी उद्या त्यांच्याकडे पाठवते. माझ्याकडनं तुम्ही घेऊन जा आणि मला पैसा आणून द्या. गृहमंत्र्यांना या ठिकाणी पहिलं निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, त्यानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीची भेट घेतली. 6 दिवसानंतर अजून देखील उत्तर नाहीये. मला असं वाटतं की आता त्यांची जर का थेर झाली असतील क्रिकेटच्या मॅचेस वगैरे, तर आता तरी पूरग्रस्तांकडे लक्ष द्या. पंचनामे पूर्ण झालेले नाहीये, आठवडा दीड आठवडा झालेला आहे. पंचनामे पूर्ण करण्यासाठी जे पुरावे लागते देखील आता नष्ट होत आहेत. भाजीपाला असेल किंवा पिकं असेल ते पूर्ण नाही. एक तर काय झालेलं आहे, जे निकष विमा कंपन्यांनी सुद्धा जे काही निकष लावलेत ते निकष हे पूर्णच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे विम्याची रक्कम कधी मिळणारच नाही, अशा पद्धतीने ते निकष ठरवले गेले. पंचनामे सुद्धा माझं तेच म्हणणं आहे की पंचनामे अजून पुरे होत नाही. आणि पंचनामे कसले करताय? डोळ्या देखत तुमचे डोळे आहेत ना, डोळ्याच्या खोबणीत काय बसले की नाही, तर ते बघा ना तुम्ही. दिसतंय शेतकरी रडतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, पिकं पाण्यात सडून गेलेत. म्हणजे मी गेलो तेव्हा आता 1 आठवडा होईल, तेव्हाच तो सगळा वास, पिकं सडल्या त्याचा वास येत होता. आता तर काय हालत झाली असेल. पंचनामे कसले पंचनामे करताय? ताबडतोब तुम्ही बरं, बँकांच्या नोटीस अजून चालूच आहेत. मग जो शेतकरी असतो त्याचं सगळं विल्हेवाट लागलेली आहे, तो पुढची तयारी, आता रब्बीचं पीक ते काढणार कधी, कोण उपलब्ध करून देणार? खत कुठून आणणार? तो नांगरणी कशी करणार? त्यासाठी पैसे कुठून आणणार? आधी जे कर्ज काढून आता जर थोडंफार फेडू शकला असता ते सुद्धा पीक गेलं, मग पुढच्या हंगामाची तो तयारी कशी करणार? पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आणि म्हणून आमची जी मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे थातूरमातूर करू नका, हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा जशी आम्ही केली होती. सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीची सुद्धा काही निकष असतात. मी केले होते तेव्हा काय निकष होते? कोणी मागितली होती माझ्याकडे कर्जमुक्ती? कोणीच नव्हती मागितली, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. मी त्याच्यावरती सुद्धा सांगितलं ना, पीएम केअर फंडातून आणा पैसा, पीएम केअर फंडातून पैसा आणा. मी दिले, मार्ग पण दाखवलेत. असं नाही की नुसती टीका करतोय. महिलांना 10,000 रुपये दिले जातात, पण तिकडे निवडणूक आहेत. आणि बिहारने प्रस्ताव दिला होता का? बिहारमध्ये प्रस्ताव दिला होता का पंतप्रधानांकडे की महिलांना 10,000 रुपये प्रत्येकी द्या म्हणून प्रस्ताव दिला होता? कशी दिला पंतप्रधानांनी?
म्हणूनच माझं म्हणणं आहे की ही सगळी थेरं बंद करा.